कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधील 1,20,00,000 रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन संपन्न. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त. कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधील विविध विकास कामांचे उद्घाटन डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाले. या प्रभागातील विविध भागांमध्ये रस्ते, सभामंडप आणि सभागृह आदी विकास कामांसाठी एकूण 1,20,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रभाग 2 मधील बजरंगनगर येथील हनुमान मंदिर परिसरात महापालिकेच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे, पोलीस कॉलनी येथे महापालिकेच्या मोकळ्या जागेत सभागृह बांधणे, गटर रस्ता सुधारणा इत्यादी विकास यांचा समावेश आहे. आणि या विकास कामांमुळे प्रभागातील अंतर्गत रस्ते, सार्वजनिक सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या सुविधेत मोठी सुधारणा होणार आहे. नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं असून कुपवाड प्रभाग क्रमांक 2च्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रभागातील विविध समस्या, विकास कामांचा आढावा घेतला. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि कुपवाड परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विकास कामांचे उद्घाटन झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत. यावेळी माननीय सुशांतदा खाडे, प्रकाश मामा डंग, सांगली जिल्हा शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक प्राजक्ता धोत्रे, नगरसेविका तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.